नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण क्लास 10 चा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पहिल्यांदा आपण समजून घेऊया की नेमकं लिनियर इक्वेशन काय आहे आणि टू व्हेरिएबल काय आहेत. तर लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल समजण्यासाठी पहिल्यांदा आपण जे लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे आणि त्याच्यासाठी ज्या असणाऱ्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन आपण पहिल्यांदा समजून घेऊया. लिनियर इक्वेशनच्या इथे कंडिशन्स दिलेल्या आहे. पहिली कंडिशन आहे डिग्री मस्ट बी 1, म्हणजे डिग्री 1 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए आणि बी ची जी व्हॅल्यू आहे ती 0 नसायला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन आहे दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स असले पाहिजे, म्हणजेच टू व्हेरिएबल असले पाहिजे. तर त्या अगोदर तुम्हाला इथे हे लिनियर जो शब्द आहे याच्यामध्ये लाईन आलेला दिसतो, आणि लाईन म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहित आहे. लाईन म्हणजे काय, तर ग्राफिकल मेथड मध्ये ह्याचे जे आन्सर्स आहेत किंवा ह्याला जर आपण प्लॉट केलं तर हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस वर जे कोऑर्डिनेट्स येतात ते कोऑर्डिनेट्स सरळ लाईन मध्ये येतात. म्हणजेच हे कुठलं तरी एक इक्वेशन असेल, आपण डिटेल्स मध्ये पुढे पाहणार आहोत. आता ही जे स्टेट लाईन आहे म्हणजे ही सरळ लाईन आहे, ह्यालाच काय म्हटलेलं आहे, लिनियर म्हटलेलं आहे. आणि इथं कुठलं तरी काय असेल, एक इक्वेशन असेल जसं एक्स प्लस वाय इज इक्वल 5, अशा टाईपचे हे जे इक्वेशन्स आहेत, तर हे इक्वेशन ग्राफवर जर प्लॉट केले तर त्याचे जे इक्वेशन आहे किंवा त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते कसे येतील, स्टेट लाईन मध्ये येतील. पहिल्यांदा आपण लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म पाहूया. ax प्लस by प्लस c इज इक्वल 0, किंवा ह्याला ax प्लस by इज इक्वल c ह्या फॉर्म मध्ये किंवा ह्या फॉर्म मध्ये असेल तर आपण त्याला लिनियर इक्वेशन असं म्हणतो. आता इथे इन टू व्हेरिएबल जर म्हटलं तर टू व्हेरिएबल म्हणजे ए चा व्हेरिएबल एक्स आहे, बी चा व्हेरिएबल वाय आहे. जे व्हेरिएबल्स आलेले आहे हे दोन अलग अलग आलेले आहे, म्हणजेच एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आलेले आहे. म्हणून या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या ज्या कंडिशन्स आहे त्या कुठल्या कंडिशन आहे, पहिलं जे आहे कंडिशन ती जी आहे व्हेरिएबल जे आहे ह्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री जी आहे किंवा पॉवर जी आहे ती काय असायला पाहिजे, डिग्री मस्ट बी 1. दुसरी गोष्ट जी आहे ती काय आहे, हे ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0. ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन नसेल. त्यानंतर इथे तिसरी गोष्ट जर पाहिली आपण तर इथे टू व्हेरिएबल आले पाहिजे. काय पाहिजे, टू व्हेरिएबल्स असले पाहिजे. पहिली गोष्ट काय शिकलो आपण की डिग्री काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. म्हणजे इथे काही डिग्री नाही, म्हणजेच काय, याची पॉवर किंवा डिग्री जी आहे ती किती आहे, 1 आहे. दुसरी गोष्ट ए आणि बी काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. आणि हे जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल नेहमी 2 असले पाहिजे. सपोज इथे हे एक्झाम्पल घेतलं, ax प्लस bx प्लस c इज इक्वल 0. आता इथे हे दोन्ही लेटर जे आहे दोन ठिकाणी आपल्याला x दिसतंय, म्हणजे याला आपण टू व्हेरिएबल म्हणणार नाही, तर याला आपण वन व्हेरिएबलच म्हणू. कारण इथे पण एक्स आहे व्हेरिएबल आणि इथे पण एक्स आहे, म्हणजे हा सेम व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे दोन्ही व्हेरिएबल डिफरंट असले पाहिजे तरच आपण त्याला काय म्हणू, टू व्हेरिएबल म्हणू. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हे तीन महत्वाच्या ज्या गोष्टी आहे ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. समजा जर आपण इथे ए ची व्हॅल्यू 0 घेतली, 0x प्लस 3y प्लस 10 इज इक्वल 0. आता बघा इथे जर ही ए ची व्हॅल्यू जी आहे ती काय 0 आहे, आणि हे जर 0 असेल तर 0 इंटू एक्स म्हणजेच काय 0 झाला, प्लस 3y प्लस 10 इज इक्वल 0. आता इथे बघा इथे 0 आलेला आहे, म्हणजे आता इथे जर व्हेरिएबल आपण पाहिले तर व्हेरिएबल किती दिसते आपल्याला, एकच व्हेरिएबल दिसते. आणि आपण शिकत काय आहोत, टू व्हेरिएबल्सचे इक्वेशन शिकत आहोत. म्हणून जर आपण इथे ए ची किंवा बी ची जर व्हॅल्यू काय घेतली, 0 घेतली, तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणार नाही. म्हणून ए आणि बी ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे तरच ते लिनियर इक्वेशन असेल. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर आपण जी ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे तुम्हाला पहिल्या पेजवर ती ऍक्टिव्हिटीज आपण पाहूया. बघा आता तुमच्या टेक्स्टबुकच्या पहिल्या पेजवर दिलेली ही ऍक्टिव्हिटी आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. इथे इक्वेशन दिलेले आहे सिरियल नंबरने
आणि हे इक्वेशन दिलेले जे आहेत ते डिसाइड करायचं आहे की हे लिनियर इक्वेशन आहे की नाही. 3 कंडिशन्स आहेत. ह्या 3 कंडिशन जर आपल्या लक्षात आल्या असतील तर आपण त्याला इझिली हे लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही हे डिसाइड करू शकतो आणि ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर असेल तर इथे एस लिहायचं आहे आणि नसेल तर ते नो लिहायचं आहे. तर ऑलरेडी तुम्हाला इथे पहिलं जे दिलेलं आहे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे. एम आहे, एम ची डिग्री 1 आहे. इथे एन आहे, एन ची डिग्री 1 आहे. इथे ए ची व्हॅल्यू 4 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजेच काय हे लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. आता सेकंड नंबरचं जर एक्झाम्पल पाहिलं तर एक्स ची डिग्री 2 आलेली आहे. म्हणजे इथेच आपण लगेच ठरवू शकतो की हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही, कारण इथे डिग्री या व्हेरिएबलची आहे ती 1 पेक्षा जास्त नसली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच इथं हे जे इक्वेशन आहे हे इथेच आपल्याला समजलं की हे काय नाही, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. तर याचा आन्सर नो आहे. तिसऱ्या नंबरला जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन आता हे इन रूट 2 आलेलं आहे. आता हे इन रूट 2 जो आहे त्या 2 आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन तुमचं होईल. पण इन रूट 2 म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे. तो काय आहे, रिअल नंबर आहे. इन रूट 2 आणि इन रूट 5 हे जे दोन्ही नंबर आहे हे दोन्ही नंबर 0 व्यतिरिक्त आलेले आहे, म्हणून इथे रिअल नंबर आहे. दुसरी गोष्ट जी आहे हे व्हेरिएबल्स इथे एक्स आहे, इथे वाय आलेले आहे. एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल आहे आणि याची डिग्री पण किती आहे, 1 पेक्षा जास्त नाही, म्हणजे 1 आहे. ठीक आहे. आणि म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. तर इथे आपण लिहूया एस. समजत आहे का? जर तुम्ही ह्या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला इझिली हे डिसाइड करता येईल. आता इथे त्यानंतर ही ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 0 आलेली आहे आणि आपल्याला ए किंवा बी ची व्हॅल्यू जी आहे ती 0 नसली पाहिजे, म्हणून हे इथेच आपण डिसाइड करतो हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. तर आपण आन्सर लिहिलंय नो. त्यानंतर इथे बघा 0.3x आलेला आहे. आता हे 0.3x म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे. बी ची जी व्हॅल्यू आहे ही बी ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे, एक मिनिट इथे व्यवस्थित लिहून घेतो. हे जे बी ची व्हॅल्यू 0 आलेली आहे याचाच अर्थ हे लिनियर इक्वेशन नाही. त्यानंतर आता इथे 6 नंबरचा जो क्वेश्चन आलेला आहे, फिजिबली हे लिनियर इक्वेशन जरी दिसत नसलं तरी लिनियर इक्वेशन मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो की जनरल फॉर्म काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल 0. आता हे जे जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे, इथे आपल्याला ह्या फॉर्म मध्ये असलेले नंबर जर असले तर आपण त्याला काय म्हणू, लिनियर इक्वेशन म्हणू. परंतु इथं आलेले नंबर जे आहे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिसते, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होईल. पण आपण जर याला काय केलं, आपण जर याला सॉल्व्ह केलं म्हणजेच 4/x प्लस 5/y इज इक्वल 4 हे इक्वेशन आहे. त्याला आपण सॉल्व्ह करून किंवा सपोज करून जर आपण हा 4 जो आहे ह्याचे आपण फॅक्टर पाडले, 4 into 1/x प्लस 5 into 1/y इज इक्वल 4. हे जे 4 into 1 आहे हे 4 into 1 म्हणजेच काय, 4 आहे. फक्त आपण त्याचे काय केले, फॅक्टर पाडले. आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट करावी लागली. जे की 4 into 1 हे 4 चे फॅक्टर पाडले, 5 into 1 हे 5 चे फॅक्टर पाडले. ओके. आता 4 into 1 आपण ह्याला असं पण लिहू शकतो, 4 into 1/x प्लस 5 into 1/y इज इक्वल 4. कन्फ्युजन वाढत आहे का? बघा आता ह्याला जरी आपण मल्टिप्लाइड केलं तरी याची व्हॅल्यू काय होईल, हीच होईल. ह्याला जरी मल्टिप्लाइड केलं तर आपण याची व्हॅल्यू काय होईल, सारखीच होईल. म्हणजे ही सेम व्हॅल्यू आहे. फक्त आपण काय करतो, त्याला थोडंसं कन्वर्ट करण्यासाठी ही पद्धत आपल्याला वापरायची आहे, म्हणून आपण याला या पद्धतीने लिहिलं. जसं कन्फ्युजन होत असेल तुमचं तर हे जे 4 into 1/x आहे हा 4 into 1/x आहे. ह्याला आपण सॉल्व्ह करताना बेसिक व्हिडिओ मध्ये पाहिलेल्या फ्रॅक्शनचे नंबर मल्टिप्लाइड करायचे असेल तर काय करतो, ह्याला काही डिनॉमिनेटर नसते, म्हणजे काय 1 आहे आणि 4 into 1 म्हणजेच काय 4 आहे आणि 1 into x म्हणजेच काय x आहे. याचाच अर्थ ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आपण त्याला चेंज जरी केलं असलं तरी काय सेम आहे. म्हणून आपण याला फक्त आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून याला काय केलं, अशा पद्धतीने लिहिलं. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. तर आता बघा, आता हा जो 1/x आहे आणि 1/y आहे
ह्याच्या ऐवजी आपण इथे लेट बी 1/x इज इक्वल m आणि 1/y इज इक्वल n. आता हे 1/x ऐवजी आपण जर m हे लेटर घेतलं आणि 1/y ऐवजी n जर लेटर घेतलं तर इथे 4 आहे इंटू 1/x ऐवजी काय घेतलं आपण m हे लेटर घेतलं. त्या लेटर ऐवजी तुम्ही कुठलेही लेटर घेऊ शकता. जसं आता इथं 4 इंटू 1/x याऐवजी आपण m घेतला तर याचाच अर्थ इथं आपण 1/x च्या जागेवर जे आहे m घेतला. प्लस आहे 5 इंटू 1/y आहे तर 1/y ऐवजी आपण n घेतला तर n लिहिला आणि इज इक्वल 4. ओके, इथेपर्यंत समजलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला 4 इंटू m म्हणजेच काय 4m प्लस 5 इंटू n म्हणजे काय 5n इज इक्वल काय 4. म्हणजेच हे इक्वेशन जे आहे आपल्याला हे इक्वेशन जेव्हा आपण कन्वर्ट केलं, जेव्हा आपण 1/x आणि 1/y ऐवजी m आणि n रिस्पेक्टिव्हली व्हॅल्यूज घेतल्या, त्या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर आपल्याला हे जे m आणि n हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल आलेले आहे आणि त्यांची डिग्री पण काय आहे 1 आहे. म्हणजेच हे जे इक्वेशन आलेलं आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये दिसते. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे. त्यानंतर इथे लास्ट जे आहे 7th नंबरचं इक्वेशन दिलेलं ते इक्वेशन बघा 4x आणि y आलेलं आहे. बघा आता हे जे 4xy आहे इथे तुम्हाला x आणि y दिसतायत, हे दोन व्हेरिएबल दिसतायत, पण y जो आलेला आहे हा रिपीट झालेला आहे. आपल्याला अशा पद्धतीचे पण व्हेरिएबल नकोयत. म्हणजे आपल्याला x पण एकदा पाहिजे आणि y पण एकदा पाहिजे. म्हणजे हे दोन व्हेरिएबल एकचदा वेगवेगळे आले पाहिजे. ते जर इथे अशा पद्धतीने रिपीट होत असतील तरी मात्र हे लिनियर इक्वेशन नाही. म्हणून आपण इथे हे जे टर्म आलेलं आहे या टर्म मध्ये काय आहे 4xy एकत्र हे दोन्ही व्हेरिएबल आलेले आहेत आणि इकडे पण y आलेला आहे. किंवा हे जर असं असेल 4xx आणि प्लस 5y बरोबर 0 इज इक्वल 0 तरी हे इक्वेशन सुद्धा काही नाही, लिनियर इक्वेशन नाही. सो इथे आपण काय लिहू हे लिनियर इक्वेशन नाही. ठीक आहे, व्हिडिओ लेंथी होऊ नये म्हणून आपण प्रॅक्टिस सेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा अर्थ समजला असेल, नेमकं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे आणि ही ऍक्टिव्हिटी समजली असेल तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.